आपण बघत आहात आवाज कसमादेचा। गरजू तसेच विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना हेरून त्यांना विवाह जुळवून देण्याचा आमिष दाखवत लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 4 महिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे अशा प्रकारच्या विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं आहे। याबाबत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील रहिवासी बळवंत पाटील वय वर्ष 42 यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादी बळवंत पाटील यांच्यासह त्यांच्या गावातील देवीदास पाटील आणि निलेश पाटील यांना देखील आरोपींनी विवाह जुळवून देण्याचा आमिष दाखवले होते। आरोपी महिलांनी विविध कारणं सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली आणि विश्वास संपादन करून मोठी रक्कम उकळल्याचं तपासात समोर आलंय। फिर्यादीनुसार डिसेंबर महिन्यापासून ते 30 मार्च दरम्यान नाशिकमधील क्रांतीनगर झोपडपट्टी तसेच उंटवाडी परिसरात आरोपींनी फिर्यादींकडून रोख स्वरूपात तब्बल 5,28,000 रुपये घेतले। मात्र विवाहाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता आरोपींनी टाळाटाळ सुरू केल्यानं संबंधितांना संशय आला। त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणी गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री मोहिते, पुष्पा रामटेके, जयश्री शिंगाडे, प्राची भालेराव, नम्रता भालेराव, सोनाली वाकडे आणि खंडू सोनवणे यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा तांत्रिक तपास विश्लेषणाच्या आधारे करत पोलिसांनी गीता नरेश कोसरे राहणार शिंदे तालुका नाशिक, संगीता भीमाजी मोरे राहणार वाडीव वरे तालुका इगतपुरी आणि जयश्री संजय शिंगाडे राहणार उंटवाडी नाशिक यांना 17 मे रोजी अटक केली। त्यानंतर पुष्पा राकेश रामटेके हिला 18 मे रोजी अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी या प्रकरणात काही रक्कम हस्तगत केली असून उर्वरित रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। या टोळीनं आणखी किती जणांची फसवणूक केली आहे याचाही तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास गायकवाड करत आहेत। ही कारवाई उपनिरीक्षक समद बेग, रोहिदास सोनार, देवीदास गायकवाड, दीपक जगताप, गणेश बोरगुडे, आकाश सोनवणे, विशाल पाठक आणि समीर शेख यांच्या पथकानं पार पाडली। 30 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील फिर्यादी पुरुष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली मुंबई नाक्याला की काही दिवसापूर्वी इथे नाशिकमधील जे मध्यस्थी आहेत त्यांनी एका महिलेसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी लग्न करून गावी गेलो आणि 8-15 दिवसातच तिला परत घेऊन आले आणि नंतर तिचे वडील आजारी, वडील वारले असे खोटे कारणं सांगू लागले। त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असं यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहेत। आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे। मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना, तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत ते टोटल, ही टोळीच आहे यांची। असे 3 लोकांना त्यांनी एकाच गावामध्ये फसवलेलं आहे। मी तरुणांना ज्यांचे विवाह झालेले नाहीत या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की आपण विवाह जुळवताना व्यवस्थित खात्री करणं गरजेचं आहे। ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहात त्यांचं कुटुंब आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तपासणं गरजेचं आहे आणि पैसे देऊन तुम्ही लग्न करतात तर त्यामागे एक शहानिशा करूनच ही गोष्टी कराव्यात आणि या अशा फसवणुकीपासून त्यांनी आपलं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो।